अधिक मासामध्ये पूजा करताना आपण श्रीहरी विष्णूंचे काय मंत्र आहेत ते मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. ते मंत्र तुम्ही जप करायचा आहे. मंत्राचा जप करा. सकाळ संध्याकाळ आपण हा जप केल्यास उत्तम. तर हे चमत्कारी मंत्र आहेत. तर ह्याचं तुम्ही मंत्रजप केल्यास श्रीहरी विष्णू तात्काळ आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळेल. विष्णू मंत्र तात्काळ फलदायी असतात. तुमच्या आवडीनुसार खालीलपैकी कोणत्याही मंत्र तुम्ही जप करा. शास्त्रानुसार दररोज भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जप करणे विशेष फलदायी आहे. विशेषतः वैशाख, कार्तिक आणि श्रावण या महिन्यामध्ये विष्णूंची उपासना खूप महत्त्वाची मानली जाते. श्रीहरी विष्णूंचे स्वरूप शांत आणि परमानंदी आहे. ते जगाचा अनुसरण करणारे देव आहेत. भगवान विष्णूंचे नियमित स्मरण केल्यास जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात आणि संतती व संपत्ती प्राप्त होते. तर अशा प्रकारे हे काही मंत्र आहेत. बरेच मंत्र मी पूर्वीसुद्धा सांगितलेले आहेत. त्यातले काही मंत्र मी स्क्रीनवरसुद्धा देणार आहे. तर तुम्ही हे मंत्र उच्चार अगदी क्लिअर झाला पाहिजे त्या पद्धतीने आपण ह्या मंत्राचं जप करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात पहिला जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा प्रत्येक ठिकाणी मंत्र लिहिलेला असतो. महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये सुद्धा हा मंत्र लिहिलेला असतो. तर ह्याचं तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. शक्य झाल्यास 108 वेळा म्हटला तरी चालेल किंवा तुम्ही जितकं जास्त कराल मंत्र जप तेवढं चांगलं आहे. तर अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप करायचा आहे. दुसरा मंत्र आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हा मंत्र बऱ्याच यूट्यूब चॅनलवरसुद्धा पाहायला मिळतो आणि तो तुम्हाला डायरेक्ट मंत्र लावला तरीसुद्धा चालेल किंवा म्हणला तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे हे आपण दुसरा मंत्र आहे तोसुद्धा श्रीकृष्णांच्यावर आधारित आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. तर अशा प्रकारे हा दुसरा मंत्र आहे. तिसरा मंत्र आहे ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तर हा गायत्री मंत्र आहे. श्री नारायणाचा गायत्री मंत्र तो आपण सुद्धा म्हटला तरीसुद्धा चालेल. तर ह्याचेसुद्धा तुम्ही कमीत कमी 11 माळा तुम्ही 11 वेळा तरी कमीत कमी जप केला पाहिजे. एक माळ केल्यास उत्तम. तर छोटे मंत्र आहेत ते तुम्ही 108 वेळा म्हटला किंवा त्याच्या पटीत 108च्या पटीत तुम्ही किती माळा जपत असाल ते करा. 11 माळा जपल्यास उत्तम. ओम विष्णवे नमः हा छोटा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही 108 वेळा जपू शकता. ओम हुम विष्णवे नमः तर हा सुद्धा मंत्र आहे. हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम नमो नारायणाय श्रीमन नारायण नारायण हरी हरी हा सुद्धा मंत्र तुम्हाला मंत्र यूट्यूबवर मिळेल जो म्हटलेलाच आहे. तर अशा प्रकारे आपण हे मंत्र म्हणायचे आहेत. त्याचबरोबर आणखी काही मंत्र आहेत. ओम अंग वासुदेवाय नमः. ओम आंग संकर्षणाय नमः. ओम अंग प्रद्युम्नाय नमः. ओम अहा अनिरुद्धाय नमः. ओम नारायणाय नमः. हे अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंचे हे मंत्र आहेत. ओम ह्रीं कीर्तिविर्जुनाय नमः. राजाबाहू सहस्रवान यस्य स्मरेण मात्रेण ह्रता नष्टच्च लभते. ओम ह्रीं कीर्तिविर्जुनाय नाम राजाबाहू सहस्रवान यस्य स्मरेण मात्रेण हता नष्टच्च लभते. अशा प्रकारे आपण हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. अजून काही मंत्र आहेत पण ते फार अवघड आहेत आणि ते थोडंसं मोठे आहेत. त्यामुळे छोटे छोटे मंत्रच मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्या मंत्राचं हे करायचं आहे. त्याचबरोबर आपण स्तोत्र कुठली वाचायची. अधिक मासामध्ये स्तोत्र आहेत. त्यामध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र आपण महत्त्वाचं आहे ते वाचलं तरी उत्तम. त्याचबरोबर श्री व्यंकटेश स्तोत्र 2 आहेत. त्याच्यामध्ये एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. तर त्या दोन्ही स्तोत्रापैकी तुम्हाला कुठले शक्य आहे तेवढं वाचायचं आहे. श्री नारायण अथर्वशीर्ष हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर श्री रामरक्षा स्तोत्र हे सुद्धा वाचू शकता. तर अशा प्रकारे आपण हे वाचल्यास अधिक मासामध्ये उत्तम आहे. आणि त्याचबरोबर अधिक मासाचं एक पुस्तक येतं अधिक मासात वाचायचं जो श्री अधिक मास महात्म्य कथासार अर्थात श्री पुरुषोत्तम मास हे सुद्धा 29
31 अध्यायाचं पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर ह्याचेच माझे 14 अध्याय मी पूर्ण केलेले आहेत. तर त्यातले 14पासून 31 अध्यायापर्यंत केलेले आहेत, काय मधले राहिले असतील, आणि 1 ते 14 राहिलेले आहेत ते मी ह्यावेळेशी करणार आहे. आणि ते सुद्धा तुम्ही ऐका अधिक मासात. जर तुम्हाला वाचणं शक्य नाही झालं तर माझा व्हिडिओ लावून तुम्ही हे ऐकलं तरीसुद्धा उत्तम आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या अधिक मासामध्ये आपण हे अध्याय वाचायचे आहेत आणि स्तोत्र वाचायचे आहेत, मंत्र सांगितलेले आहेत, त्याचा जप करायचा आहे आणि आपण श्री हरी विष्णू लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.